नमस्कार. बरं, रोग हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोक्यात काय येतं? बहुतेक करून ताप, सर्दी किंवा एखादा शारीरिक आजार, बरोबर ना? पण खरं तर ही फक्त वरवरची गोष्ट झाली. म्हणजे एखाद्या हिमनगाचं फक्त टोक दिसतं तसं. पण त्या खाली काय दडलंय? आजच्या या भागात आपण रोगाच्या याच खोल आणि गुंतागुंतीच्या स्वरूपाबद्दल बोलणार आहोत. म्हणूनच आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, रोग म्हणजे फक्त शरीराचा आजार असतो का? याच प्रश्नामुळे आपल्याला या संकल्पनेच्या अगदी मुळापर्यंत जाता येईल. चला तर मग पटकन बघूया आपण काय काय पाहणार आहोत. रोग म्हणजे नेमकं काय, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, त्याची कारणं काय असू शकतात, रोगाचा आणि समाजाचा काय संबंध आहे, आणि सगळ्यात शेवटी उपचारासाठी एक सर्वांगीण दृष्टिकोन कसा असू शकतो. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया अगदी पायापासून. रोग म्हणजे नक्की काय आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ना याचा अर्थ कसा बदलतो ते आता आपण बघूया. मेडिकल सायन्स काय म्हणतं? त्यांच्या मते रोग म्हणजे शरीरात झालेला एक प्रकारचा बिघाड. सोप्पं करून सांगायचं झालं तर आपलं शरीर एका मशीनसारखं आहे, आणि जेव्हा या मशीनचे भाग म्हणजे आपलं हृदय किंवा फुफ्फुसं नीट काम करत नाहीत, तेव्हा जी लक्षणं दिसतात त्यालाच रोग म्हटलं जातं. पण एक मिनिट, रोग म्हणजे फक्त शरीराचाच आजार असतो का? नाही. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO याच्या खूप पुढे जाऊन विचार करते. त्यांच्या व्याख्येनुसार फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यामध्ये आलेला अडथळा म्हणजे रोग. आता इथे मानसिक आणि सामाजिक हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत, कारण ते सगळा दृष्टिकोनच बदलून टाकतात. आणि आता बघूया तिसरा दृष्टिकोन, जो येतो समाजशास्त्रातून. त्यांच्या मते रोग म्हणजे फक्त शरीराचा आजार नाहीये, तर ही एक अशी सामाजिक परिस्थिती आहे जिथे एखादी व्यक्ती तिची रोजची कामं म्हणजे नोकरीवर जाणं, कुटुंबाची काळजी घेणं यांसारख्या भूमिका पार पाडू शकत नाही. म्हणजे इथे आजाराचा परिणाम थेट त्या व्यक्तीच्या सामाजिक जीवनावर बघितला जातो. आता बघा, फरक किती स्पष्ट आहे. एका बाजूला मेडिकल सायन्स म्हणतं की शरीरातल्या अवयवांमध्ये बिघाड होणं म्हणजे रोग, ही एक बायोलॉजिकल समस्या आहे. आणि दुसऱ्या बाजूला समाजशास्त्र म्हणतं की आपली सामाजिक भूमिका पार पाडता न येणं म्हणजे रोग, ही एक फंक्शनल म्हणजे कार्यात्मक अडचण आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला रोगाच्या वेगवेगळ्या व्याख्या कळल्या आहेत. आता वळूया त्याच्या प्रकारांकडे. बघूया तरी आजारांचं वर्गीकरण नेमकं कसं केलं जातं. मुख्यतः रोगांना आपण दोन गटांमध्ये टाकू शकतो. पहिले म्हणजे संसर्गजन्य रोग. हे जंतू किंवा विषाणूंमुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात. उदाहरणार्थ TB किंवा मलेरिया. आणि दुसरे म्हणजे असंसर्गजन्य रोग, जे पसरत नाहीत पण अनेकदा आपल्या लाईफस्टाईलशी म्हणजे जीवनशैलीशी जोडलेले असतात, जसे की डायबेटीज किंवा हाय ब्लड प्रेशर. रोगांना त्यांच्या कालावधीवरूनही ओळखलं जातं. काही आजार ॲक्यूट असतात, म्हणजे ते अचानक येतात आणि थोड्याच काळात बरे होतात, जसे की साधा ताप किंवा सर्दी खोकला. याच्या अगदी उलट काही आजार क्रॉनिक असतात, म्हणजे ते खूप दीर्घकाळ चालतात. उदाहरणार्थ संधिवात किंवा डायबेटीस. आणि हो, या आजारांसाठी सतत उपचार आणि आधाराची गरज लागते. चला आता रोगाच्या कारणांबद्दल बोलूया. आपल्याला वाटतं की प्रत्येक रोगामागे एकच कारण असेल, पण तसं नसतं. खरं तर रोग हा अनेक गोष्टींच्या एका गुंतागुंतीच्या जाळ्यातून तयार होतो. ही कारणं खूप वेगवेगळी असू शकतात. काही अनुवांशिक असतात, म्हणजे आपल्याला आपल्या आईवडिलांकडून मिळतात, जसं की सिकल सेल ॲनिमिया. काही आपल्या पर्यावरणातून येतात, प्रदूषण किंवा दूषित पाणी. काही आपल्या चुकीच्या सवयींमुळे होतात, जसं की व्यसनं किंवा पौष्टिक आहाराची कमतरता. आणि हो, सततचा ताणतणाव सुद्धा एक मोठं कारण आहे. या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच कळते की रोग म्हणजेच फक्त जंतूंमुळे होणारी गोष्ट नाही, तर ह्या सगळ्या घटकांचा तो एक एकत्रित परिणाम असतो. आता या सगळ्या कारणांपैकी एका गोष्टीवर आपण थोडं जास्त बोलूया, आणि ती म्हणजे स्ट्रेस, अर्थात तणाव. आजच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये तणाव हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग बनला आहे, आणि हाच तणाव हाय ब्लड प्रेशर आणि हार्टच्या आजारांसारख्या गंभीर समस्यांचं मूळ कारण ठरतोय. ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्यापैकी प्रत्येकाला कुठेतरी नक्कीच लागू पडते. आता आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय. आजार हा फक्त त्या एका व्यक्तीपुरता मर्यादित नसतो, तर तो त्या व्यक्तीच्या सामाजिक जीवनावर, तिच्या नात्यांवर कसा परिणाम करतो, म्हणजे याचा रिपल इफेक्ट कसा असतो ते आपण आता समजून घेऊया. हे वाक्य बघा, रोग
ही एक सामाजिक अवस्था आहे जिथे व्यक्ती आपली दैनंदिन सामाजिक भूमिका पार पाडू शकत नाही. किती खोल अर्थ आहे यात. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आजारपण हे फक्त शारीरिक दुःख नसतं, तर ते त्या व्यक्तीच्या समाजातल्या स्थानावर आणि अस्तित्वावर थेट हल्ला करतं. आणि या सामाजिक परिणामांपैकी एक सगळ्यात मोठा आणि वाईट परिणाम कोणता असेल तर तो आहे कलंक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्टिग्मा म्हणतो. हा कलंक म्हणजे नेमकं काय? बघा, ज्या लोकांना मानसिक आजार किंवा HIV एड्स सारखे आजार असतात त्यांना अनेकदा याचा सामना करावा लागतो. समाज त्यांना वेगळं टाकतो, त्यांच्यावर बहिष्कार टाकतो आणि सगळ्यात भयानक गोष्ट ही आहे की याच कलंकाच्या भीतीने, याच लोक काय म्हणतील या भीतीने रुग्ण मदत मागायला सुद्धा घाबरतात. बरं, आता समस्या इतकी मोठी आणि गुंतागुंतीची आहे तर यावरचा उपायही तसाच असायला हवा, नाही का? फक्त गोळ्या औषधं देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी गरज आहे एका सर्वांगीण, एका होलिस्टिक दृष्टिकोनाची. आणि हा सर्वांगीण दृष्टिकोन कसा असतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांचं काम. त्यांचं काम फक्त रुग्णालयापुरतं मर्यादित नसतं. ते रुग्णाला योग्य डॉक्टरशी जोडतात, त्याला मानसिक आणि भावनिक आधार देतात. एवढंच नाही तर रुग्णाचं कुटुंब आणि समाज यांच्यात एक पूल म्हणून काम करतात. जनजागृती करतात, पुनर्वसनासाठी मदत करतात. थोडक्यात सांगायचं तर ते आजाराच्या वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही बाजू सांभाळतात. तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? तो हाच की रोग म्हणजे फक्त शरीराला होणाऱ्या वेदना नाहीत. ती एक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशी तेहेरी गुंतागुंत आहे. आणि म्हणूनच जर खरंखुरं बरं व्हायचं असेल तर फक्त औषधं पुरेशी नाहीत. त्यासाठी वैद्यकीय उपचारांना मानसिक आधाराची आणि सामाजिक मदतीची जोड देणं खूप गरजेचं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपण आरोग्याकडे फक्त शारीरिक नाही तर एकाच वेळी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही दृष्टिकोनातून बघू शकतो का? जरा विचार करा, कारण ह्या एका प्रश्नाचं उत्तर आपल्या आरोग्याकडे बघण्याचा आपला संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकू शकतो. नमस्कार. बरं, रोग हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोक्यात काय येतं? बहुतेक करून ताप, सर्दी किंवा एखादा शारीरिक आजार, बरोबर ना? पण खरं तर ही फक्त वरवरची गोष्ट झाली. म्हणजे एखाद्या हिमनगाचं फक्त टोक दिसतं तसं. पण त्या खाली काय दडलंय? आजच्या या भागात आपण रोगाच्या याच खोल आणि गुंतागुंतीच्या स्वरूपाबद्दल बोलणार आहोत. म्हणूनच आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, रोग म्हणजे फक्त शरीराचा आजार असतो का? याच प्रश्नामुळे आपल्याला या संकल्पनेच्या अगदी मुळापर्यंत जाता येईल. चला तर मग पटकन बघूया आपण काय काय पाहणार आहोत. रोग म्हणजे नेमकं काय, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, त्याची कारणं काय असू शकतात, रोगाचा आणि समाजाचा काय संबंध आहे, आणि सगळ्यात शेवटी उपचारासाठी एक सर्वांगीण दृष्टिकोन कसा असू शकतो. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया अगदी पायापासून. रोग म्हणजे नक्की काय आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ना याचा अर्थ कसा बदलतो ते आता आपण बघूया. मेडिकल सायन्स काय म्हणतं? त्यांच्या मते रोग म्हणजे शरीरात झालेला एक प्रकारचा बिघाड. सोप्पं करून सांगायचं झालं तर आपलं शरीर एका मशीनसारखं आहे आणि जेव्हा या मशीनचे भाग म्हणजे आपलं हृदय किंवा फुफ्फुसं नीट काम करत नाहीत तेव्हा जी लक्षणं दिसतात त्यालाच रोग म्हटलं जातं. पण एक मिनिट, रोग म्हणजे फक्त शरीराचाच आजार असतो का? नाही. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO याच्या खूप पुढे जाऊन विचार करते. त्यांच्या व्याख्येनुसार फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यामध्ये आलेला अडथळा म्हणजे रोग. आता इथे मानसिक आणि सामाजिक हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत, कारण ते सगळा दृष्टिकोनच बदलून टाकतात. आणि आता बघूया तिसरा दृष्टिकोन, जो येतो समाजशास्त्रातून. त्यांच्या मते रोग म्हणजे फक्त शरीराचा आजार नाहीये, तर ही एक अशी सामाजिक परिस्थिती आहे जिथे एखादी व्यक्ती तिची रोजची कामं म्हणजे नोकरीवर जाणं, कुटुंबाची काळजी घेणं यांसारख्या भूमिका पार पाडू शकत नाही. म्हणजे इथे आजाराचा परिणाम थेट त्या व्यक्तीच्या सामाजिक जीवनावर बघितला जातो. आता बघा, फरक किती स्पष्ट आहे. एका बाजूला मेडिकल सायन्स म्हणतं की शरीरातल्या अवयवांमध्ये बिघाड होणं म्हणजे रोग, ही एक बायोलॉजिकल समस्या आहे. आणि दुसऱ्या बाजूला समाजशास्त्र म्हणतं की आपली सामाजिक भूमिका पार पाडता न येणं म्हणजे रोग, ही एक फंक्शनल म्हणजे कार्यात्मक अडचण आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला रोगाच्या वेगवेगळ्या व्याख्या कळल्या आहेत. आता वळूया त्याच्या प्रकारांकडे. बघूया तरी
आजारांचं वर्गीकरण नेमकं कसं केलं जातं? मुख्यतः रोगांना आपण 2 गटांमध्ये टाकू शकतो. पहिले म्हणजे संसर्गजन्य रोग. हे जंतू किंवा विषाणूंमुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात. उदाहरणार्थ टीबी किंवा मलेरिया. आणि दुसरे म्हणजे असंसर्गजन्य रोग, जे पसरत नाहीत पण अनेकदा आपल्या लाईफस्टाईलशी म्हणजे जीवनशैलीशी जोडलेले असतात, जसे की डायबेटीज किंवा हाय ब्लड प्रेशर. रोगांना त्यांच्या कालावधीवरूनही ओळखलं जातं. काही आजार ॲक्यूट असतात, म्हणजे ते अचानक येतात आणि थोड्याच काळात बरे होतात, जसे की साधा ताप किंवा सर्दी खोकला. याच्या अगदी उलट काही आजार क्रॉनिक असतात, म्हणजे ते खूप दीर्घकाळ चालतात. उदाहरणार्थ संधिवात किंवा डायबेटीस. आणि हो, या आजारांसाठी सतत उपचार आणि आधाराची गरज लागते. चला, आता रोगाच्या कारणांबद्दल बोलूया. आपल्याला वाटतं की प्रत्येक रोगामागे एकच कारण असेल, पण तसं नसतं. खरं तर रोग हा अनेक गोष्टींच्या एका गुंतागुंतीच्या जाळ्यातून तयार होतो. ही कारणं खूप वेगवेगळी असू शकतात. काही अनुवांशिक असतात, म्हणजे आपल्याला आपल्या आईवडिलांकडून मिळतात, जसं की सिकल सेल ॲनिमिया. काही आपल्या पर्यावरणातून येतात, प्रदूषण किंवा दूषित पाणी. काही आपल्या चुकीच्या सवयींमुळे होतात, जसं की व्यसनं किंवा पौष्टिक आहाराची कमतरता. आणि हो, सततचा ताणतणाव सुद्धा एक मोठं कारण आहे. या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच कळते की रोग म्हणजेच फक्त जंतूंमुळे होणारी गोष्ट नाही, तर ह्या सगळ्या घटकांचा तो एक एकत्रित परिणाम असतो. आता या सगळ्या कारणांपैकी एका गोष्टीवर आपण थोडं जास्त बोलूया, आणि ती म्हणजे स्ट्रेस, अर्थात तणाव. आजच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये तणाव हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. आणि हाच तणाव हाय ब्लड प्रेशर आणि हार्टच्या आजारांसारख्या गंभीर समस्यांचं मूळ कारण ठरतोय. ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्यापैकी प्रत्येकाला कुठेतरी नक्कीच लागू पडते. आता आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय. आजार हा फक्त त्या एका व्यक्तीपुरता मर्यादित नसतो, तर तो त्या व्यक्तीच्या सामाजिक जीवनावर, तिच्या नात्यांवर कसा परिणाम करतो, म्हणजे याचा रिपल इफेक्ट कसा असतो ते आपण आता समजून घेऊया. हे वाक्य बघा, रोग ही एक सामाजिक अवस्था आहे जिथे व्यक्ती आपली दैनंदिन सामाजिक भूमिका पार पाडू शकत नाही. किती खोल अर्थ आहे यात. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आजारपण हे फक्त शारीरिक दुःख नसतं, तर ते त्या व्यक्तीच्या समाजातल्या स्थानावर आणि अस्तित्वावर थेट हल्ला करतं. आणि या सामाजिक परिणामांपैकी एक सगळ्यात मोठा आणि वाईट परिणाम कोणता असेल, तर तो आहे कलंक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्टिग्मा म्हणतो. हा कलंक म्हणजे नेमकं काय? बघा, ज्या लोकांना मानसिक आजार किंवा HIV एड्स सारखे आजार असतात, त्यांना अनेकदा याचा सामना करावा लागतो. समाज त्यांना वेगळं टाकतो, त्यांच्यावर बहिष्कार टाकतो. आणि सगळ्यात भयानक गोष्ट ही आहे की याच कलंकाच्या भीतीने, याच लोक काय म्हणतील या भीतीने रुग्ण मदत मागायला सुद्धा घाबरतात. बरं, आता समस्या इतकी मोठी आणि गुंतागुंतीची आहे, तर यावरचा उपायही तसाच असायला हवा, नाही का? फक्त गोळ्या औषधं देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी गरज आहे एका सर्वांगीण, एका होलिस्टिक दृष्टिकोनाची. आणि हा सर्वांगीण दृष्टिकोन कसा असतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांचं काम. त्यांचं काम फक्त रुग्णालयापुरतं मर्यादित नसतं. ते रुग्णाला योग्य डॉक्टरशी जोडतात, त्याला मानसिक आणि भावनिक आधार देतात. एवढंच नाही तर रुग्णाचं कुटुंब आणि समाज यांच्यात एक पूल म्हणून काम करतात. जनजागृती करतात, पुनर्वसनासाठी मदत करतात. थोडक्यात सांगायचं तर ते आजाराच्या वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही बाजू सांभाळतात. तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? तो हाच की रोग म्हणजे फक्त शरीराला होणाऱ्या वेदना नाहीत. ती एक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशी तेहेरी गुंतागुंत आहे. आणि म्हणूनच जर खरंखुरं बरं व्हायचं असेल तर फक्त औषधं पुरेशी नाहीत. त्यासाठी वैद्यकीय उपचारांना मानसिक आधाराची आणि सामाजिक मदतीची जोड देणं खूप गरजेचं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपण आरोग्याकडे फक्त शारीरिक नाही तर एकाच वेळी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही दृष्टिकोनातून बघू शकतो का? जरा विचार करा, कारण ह्या एका प्रश्नात